नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? बरे आहात ना? आशा करते की बरेच असतात. तर आज आहे ऋषपंचमी. तर आम्ही आज ऋषपंचमी उपवास कसा करतोय, स्वयंपाक कसा करतोय, उपवासाची तयारी कशी करतोय, उपवास कसा सोडतोय, हे सगळं मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग. मोबाईल मध्ये वाज जाईल त्याला लागला राग वापरा दाखवून झाला व वाशुकला केली वाफेने वाज जाणार. डेट आमच्या इथं पण आलं होतं, पण औषध तुम्ही हळद लावलेली होती ना. मग काय तुम्हाला पाहिजे मला ते वाळून गेलं मग ते काही खून गावाला यंदा लवकर काढले तर गावून गेले सब्जी जाळ आहे आता नाही फुकायला लावायचं. डेट कुकरला लावलं ना गावी झाले डेट झाले, भाजी झाली. मग दुसरे चूल करायचे येते त्या बघ इट आहेत इथं आहेत किती ते काय देतं इटाचे कुठं करायची का चूल? आहे तिथे भाकरी कशाचा? ते लाकूड घाल दुसरं ते पेटाय घाल मग पेटले तिकडे दुसरी तिथं कुठं ना बहुतेक चालू करणं चुकलं का काय? काहीतरी काय ना ती घरात गॅसवर करते हो. देव बघा 3-3 वेळाचे आज जास्त करा बंद केले. आता फोटो काढा. थांबा तसेच जास्त वाढतं. तर आज ऋषपंचमी आहे. ऋषपंचमी निमित्त आम्ही असा उपवास करतो. तर हा उपवास कसा करतो हे सांगण्यासाठी व्हिडिओ भरपूर मोठा होईल. तर एकदम साध्या पद्धतीत सांगणं म्हणजे हा उपवास बैलाच्या कष्टाचं न खाणं असतं. आम्ही ग्रामीण भागात असल्यामुळे ते आम्हाला शक्य होतं. तर आमच्या उपवासामध्ये आज भरपूर भाज्या, भाकरी, भात हे आहे. काय काय भाज्या आहे सांग. हा, वरईची भाकरी आहे, आळूवडी आहे, भेंडी देते कारले अजून भोपळा आहे दुधी भोपळा आहे आळूच्या भाजीची गरगट्टा आहे, गरगाट आहे फदफद आहे. झालं बस.